श्री राम आणि माता सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे सर्वतीर्थ टाकेद. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य पावन तीर्थक्षेत्र म्हणजे टाकेद. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्राणी, पक्षी, वृक्ष यांमध्ये ईश्वराचा अंश असतो अशी आपली मान्यता आहे. रामायण कथेतील जटायू या पक्षाने याच ठिकाणी सीता मातेस वाचवण्यासाठी रावणासोबत संघर्ष केला आणि त्याने आपले बलिदान दिले. येथे प्रभू श्री रामाने जटायूला मोक्ष दिला आणि पक्षी रूपी जटायूला देवत्व प्राप्त झाले. येथे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भारत देशातील सर्व तीर्थ येथे प्रकट झालेली असून त्यामुळे या तीर्थास सर्वतीर्थ टाकेद असे नाव पडलेले आहे. टाकेद हे नाशिक पासून साधारण 48 किलोमीटर अंतरावरती आहे. टाकेद येथे महाराष्ट्रामधील एकमेव जटायूचे मंदिर असून या तीर्थाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. पौराणिक कथेनुसार राजा कश्यप यांना 2 पुत्र होते, गरुड आणि अरुण. अरुण हा सूर्यदेवाचा सारथी होता. अरुणला 2 मुले होती, जटायू आणि संपाती. हे दोन्ही भाऊ निशाकर ऋषीच्या सेवेमध्ये होते. त्या काळामध्ये अनेक दैत्य ऋषीमुनींना त्रास देत असत. त्यांचे संरक्षण करण्याचे कार्य जटायूला देण्यात आले होते. श्री राम वनवासात असताना पंचवटी येथे वास्तव्यास होते. पंचवटी येथून रावणाने सीता मातेचे अपहरण करून तिला आकाश मार्गे घेऊन जात असताना सीता माता आक्रोश करत होत्या. मातेचा रडण्याचा आवाज जटायूने ऐकला. जटायूने पाहिले रावण सीता मातेस घेऊन लंकेच्या दिशेने जात आहे. जटायूने आकाशाकडे झेप घेऊन रावणावर हल्ला केला. रावण आणि जटायू मध्ये भयंकर युद्ध झाले. या युद्धामध्ये जटायूला हार पत्करावी लागली. रावणाने जटायूचे पंख छाटून टाकले. पंख छाटल्यामुळे तो शक्तिहीन झाला होता. त्याला उडताही येईना. तो तसाच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून श्रीरामाची वाट पाहू लागला. दुसरीकडे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीता मातेचा शोध घेत असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात जखमी पडलेला जटायू दिसला. जटायू जवळ जाऊन श्रीरामांनी त्याची विचारपूस केली असता जटायूने घडलेली सर्व हकीकत श्रीराम यांना सांगितली. जटायूमुळे श्रीरामाला समजले की सीतेचे अपहरण रावणाने केले आहे आणि तो सीता मातेस घेऊन दक्षिण दिशेला गेलेला आहे. जटायूची झालेली अवस्था पाहून श्रीराम यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. श्रीराम जटायूला बोलले, मी तुला परत एकदा जीवन देतो. परंतु जटायूने श्रीरामांना विनंती केली की प्रभू, मला मोक्ष हवा आहे. तुमच्या हाताने मला पाणी पाजा आणि मला मोक्ष द्या. श्रीरामांना फार दुःख झाले. त्यांनी तेथील झाडाच्या मुळाशी बाण मारला आणि भारतातील सर्व तीर्थांना आमंत्रित केले. सर्व तीर्थ तेथे वाहू लागले, परंतु तीर्थांचा राजा प्रयागराज काही आला नाही. श्रीरामांनी परत बाण मारला आणि प्रयागराज थोडा उशिरा आला, परंतु तोपर्यंत श्रीरामांनी जटायूला पाणी पाजले होते. हे सर्व तीर्थ तेथील कुंडामध्ये आहेत. फक्त प्रयागराज एका बाजूस आहे. या प्रयागराजचे पाणी कधी संपत नाही. जटायूला मोक्ष दिल्यानंतर श्रीरामांनी मानकामेश्वर लिंगाची स्थापना केली. तसेच येथे एक शिवलिंग असून लिंगाचा मधील भाग खोलगट असून त्यामध्ये एक शालिग्राम आहे. मनातील इच्छा बोलून तो शालिग्राम बाहेर काढून सर्वतीर्थ कुंडात स्नान घालून परत शिवलिंगामध्ये ठेवल्यास मानतील इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाहेर काढलेल्या शालिग्रामचे लोक मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. महाशिवरात्री निमित्त येथे 3 दिवस मोठा उत्सव असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात. असे हे महाराष्ट्रातील एकमेव जटायू सर्वतीर्थ मंदिर आहे आणि तेवढेच धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असलेले मंदिर आहे. त्यामुळे एक वेळ नक्कीच टाकेदला भेट द्या. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.